या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2025 दिलेली ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्या वेळेची वाट पाहत होते ती वेळ आलेली आहे. आज अनाउन्स झालेलं आहे की कॅप रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहे. उद्यापासून म्हणजे 28 तारखेपासून कॅप रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत. आज महाCET.org वेबसाईटवर काय नोटीस आलेली आहे, ही नोटीस बद्दल सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया महाCETच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे BE BTech ऍडमिशन नोटीस फॉर BE BTech 4 इयर अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्सचा कोर्स आहे 2025-26. आजच ही नोटीस आलेली आहे 27 तारखेला. आज 27 तारीख PDF फॉर्मॅटमध्ये. ही नोटीस काय आहे पहा. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई. ओके. ऍडमिशन नोटीस फॉर BE BTech 4 इयर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्सचा कोर्स असतो फॉर अकॅडमिक इयर 2025-26. ओके, ठीक आहे. ऑनलाईन आता यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्कॅन करायचे आहेत आपले डॉक्युमेंट्स. स्कॅन म्हणजे फोटो काढायचे आहेत. स्कॅनर ऍप्स भरपूर अवेलेबल आहेत. अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंट्स ई व्हेरिफिकेशन करायचं किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर त्याचं टाइम टेबल या नोटीसमध्ये दिलेलं आहे. तर ते टाइम टेबल काय आहे? हा, 3 टाईपचे कॅन्डिडेट्स आहेत. आपण महाराष्ट्रातले आहोत, टेन्शन नाही. ओके, मग आपण टाईप इथे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट नो प्रॉब्लेम. PCM ग्रुप असेल, PCB ग्रुप असेल, चालेल, कारण आपण सर्वांनी MHT CET दिलेली आहे. आपण म्हणजे मी दिलेली आहे, तुम्ही दिलेली आहे. ओके, ठीक आहे. हा, डिप्लोमा वाले सुद्धा ऍप्लिकेबल आहेत पहा, जे 3 इयर्स डिप्लोमा केलेले आहेत, जे मिनिमम 3 इयर्स डिप्लोमा पास झालेले आहेत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये, असे हे कॅन्डिडेचर दिलेलं आहे इथे. ओके, पुढे मी इथे खाली जातो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन. तर ज्यांनी MHT CET दिलेली नाही, तुम्ही MHT CET 2025चा फॉर्म भरताना फी भरलेली आहे, बरोबर? तर तुम्हाला ही फी नाही. कोणाला ही फी आहे? ज्यांनी JEE मेन सारखी एक्झाम दिलेली आहे किंवा नीटची एक्झाम दिलेली आहे, त्यांच्यासाठी आहे. टेन्शन नॉट. ठीक आहे. आता त्यांच्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपीज आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपीज आहे. अजून एक इथे SCBC कॅटेगरीसाठी सुद्धा 800 आहे. आणि इथे ऍस्ट्रिक्टचं साइन आहे. इन केस ऑफ SCBC कॅन्डिडेट रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट. म्हणजे हायकोर्टमध्ये 18 जुलैला SCBC मराठा आरक्षणची काय आहे याचिका आहे, त्याच्यावर म्हणजे रीट पिटिशन केलेलं आहे, तर त्याच्यावर निर्णय येईलच. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी, ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे, याच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. अरे, तर या ऍक्टिव्हिटीमध्ये पहा, कधीपासून रजिस्ट्रेशन सुरू होतंय. रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स 28 पासून सुरू होतंय. किती तारखेपर्यंत असेल, किती वाजेपर्यंत असेल, तर 8 जुलैपर्यंत असेल, 5 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्याच्या आत ते करायचंय. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोडचं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे कधी होणार आणि कन्फर्मेशन कधी होणार आहे, तर 30 तारखेला, 30 जूनला. ओके, आणि ते कधीपर्यंत असेल? 9 जुलैपर्यंत. किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. पुढे इथे सर्वात महत्वाची गोष्टी मी तुम्हाला ज्या महत्वाच्या आहेत आपल्यासाठी त्या मी इथे सांगतोय की इथे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. पहा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किती तारखेला येणार आहे? 12 जुलैला. ओके, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वरून आपल्याला अंदाज होईल की आपण कुठे आहोत. आणि त्याच्यानंतर हे ग्रेव्हियन्सेस असतील, काही चेंजेस वगैरे असतील तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, तर ते 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत असणार आहेत. ओके, 15 जुलै मध्ये किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. आणि इथे
फायनल मेरिट लिस्ट, आपलं आपण ज्याला म्हणतो SML, स्टेट मेरिट लिस्ट रँक, की महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्या रँकला आहोत ते डिस्प्ले होणार आहे. फायनल मेरिट लिस्ट कधी? 17 जुलैला. ही डेट लक्षात ठेवा, खूप महत्वाची डेट आहे, 17 जुलै. आता त्यानंतर हे काय आहे, हे सर्व इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ही नोटीस अवेलेबल आहे. तुम्हाला काही डाऊट्स असतील, पहा क्वेरीज वगैरे, तुम्ही कमेंट्स मध्ये मला डाऊट्स विचारतायत आणि तुम्ही कमेंट्स करत जावा. तुमचे काही डाऊट्स असतील ना तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी पर्सनली कमेंट्स वाचतो आणि त्याला रिप्लाय देतो. ओके, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही इथेही फोन करू शकता. हेल्पलाईन सीईटी सेलने आपल्याला एक फॅसिलिटी दिलेली आहे. हेल्पलाईन नंबरवर पहा इथे 9175108612 आणि 180020098851. हा, टायमिंग पण दिलेलं आहे. नाहीतर कधी मध्यरात्री वगैरे करू नका. 10 वाजून, सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आहे. ओके. All types of document verification activity remains open all days including Saturdays and Sundays between 10 AM to 5:30 PM. म्हणजे हे जे FC सेंटर आहेत, तुमच्या जवळचं असलेलं इंजिनिअरिंग कॉलेज जे FC सेंटर आहे, फॅसिलिटेशन सेंटर, तर त्या सेंटरमध्ये, त्या FC सेंटरमध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला जाऊ शकता. 2 मोड आहेत, ऑनलाईन मोड आणि ऑफलाईन मोड. कोणता मोड चॉईस करायचा हे तुमच्यावर आहे. ओके, ठीक आहे. ही नोटीस जी आहे ही आजच आलेली आहे. आता किती तारखेपर्यंत आपल्याला प्रोसेस कळलेली आहे? तर 17 जुलैपर्यंत आपल्याला प्रोसेस कळलेली आहे. उद्यापासून 28 तारखेपासून काय सुरू होणार आहे? रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. 30 तारखेपासून काय सुरू होणार आहे? तर कन्फर्मेशन, ऍप्लिकेशन कन्फर्मेशन सुरू होणार आहे. ओके, आणि त्यानंतर 12 तारखेला काय येणार आहे? आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. आणि 17 तारखेला काय होणार आहे? 17 जुलैला तर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. ओके, इथे पहा, ह्या डेट्स इथे दिलेल्या आहेत. इथे 12 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि 17 जुलैला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्याच्या अगोदर इथे व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करायचं असेल तर ते 30 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि काही मिस्टेक्स वगैरे असतील आपल्या डॉक्युमेंट्समध्ये तर ते 12 तारखेला डिस्प्ले, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर काही ग्रेव्हियन्सेस असतील, काही ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स, प्रत्येक कॅन्डिडेट नाही, ज्यांच्यामध्ये ते ग्रेव्हियन्सेस असतील, हे डॉक्युमेंट राहिले असतील, ते डॉक्युमेंट राहिले असतील, किंवा नेम मध्ये स्पेलिंग चुकली असेल वगैरे, असे काही चेंजेस असतील तर ते 13 ते 15 पर्यंत आहेत. 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत. आणि फायनल मेरिट लिस्ट येणार आहे 17 जुलैला. ओके, ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील की ऍडमिशन प्रोसेस बाबतीत किंवा रजिस्ट्रेशन बाबतीत तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला विचारू शकता. हा, खूप पालकांचे असे डाऊट्स आहेत की मला हे माझ्या मुलीला एवढे एवढे पर्सेंटाईल आहेत. आणि थांबा जरा, पर्सेंटाईल आता रजिस्ट्रेशन उद्यापासून सुरू होतंयच. आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रँक आला, फायनल मेरिट लिस्ट रँक आला, तर आपल्याला कळत जातं की आपल्याला कोणत्या ठिकाणी, कोणत्या रँकला आपण आहोत आणि कोणत्या कॉलेजमध्ये आपली पॉसिबिलिटी आहे. त्यानुसार आपण काय करणार आहोत? प्रेफरन्स फॉर्म भरणार आहोत. तुम्हाला जर असं पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर त्या काउन्सिलिंगची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मला संपूर्ण महाराष्ट्रामधून कॉल येत आहेत, SMS येत आहेत, म्हणजे मेसेजेस येत आहेत, की व्हॉट्सअप मेसेजेस येत आहेत की आम्हाला गायडन्स हवा आहे. आणि मी त्यांना तसे ते रिप्लाय देतोय, त्यांचे कॉल अटेंड करतोय, त्यांचे मेसेजेसना, व्हॉट्सअप मेसेजेसना रिप्लाय देतोय. तर तुम्हालाही अशी पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. मी इथे थांबतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.